हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बोलताना जे शब्द वापरतो ते जर नकारात्मक असतील तर त्यांनी बराच फरक आपल्या आयुष्यावर पडत असतो. ते शब्द जर आपण बदलले, सकारात्मक जर आपण बोलायला शिकलो तर आपलं आयुष्य नक्कीच बदलतं. ते कसं ते आपण काही वाक्यांमधून जाणून घेऊया. काही जण परीक्षेत नापास होतात, त्यांना अपयश येतं. तेव्हा ती व्यक्ती काय होते, निराश होते आणि सतत म्हणत असते की मी नापास झालो. पण मी नापास झालो असं सतत म्हणण्याच्या ऐवजी जर असं म्हटलं की प्रत्येक प्रयत्नातून मी काही ना काही शिकलो तर चांगलं होणार नाही का? अर्थात ते योग्यच आहे, कारण प्रत्येक प्रयत्न आपल्याला काहीतरी शिकवून जात असतो. म्हणूनच म्हटलं आहे की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. म्हणून सतत अपयश आलं असं न म्हणता की मी यातून काहीतरी शिकलो आहे असं म्हणण्याचा जरूर आपण प्रयत्न हा केला पाहिजे. आणखी दुसरं उदाहरण बघा. काही जण आपला कम्फर्ट झोन सोडायलाच तयार नसतात. कुठे बाहेर शिकायला जायचं असतं पण नको, घरीच बरं. घरी सगळ्या सोयीसुविधा असतात, त्यामुळे घरी सेफ वाटत असतं, त्यामुळे ते घर सोडायलाच तयार नसतात, कम्फर्ट झोन सोडायला तयार नसतात. उलट त्यावेळी असा विचार करायला पाहिजे की बाहेर गेल्यानंतर मला नवीन जी आव्हानं माझ्यासमोर येणार आहेत ती आव्हानं माझ्या प्रगतीसाठी नक्कीच मला मदत करतील. कारण घर सोडल्याशिवाय, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्याशिवाय आपली प्रगती होत नाही. हे घर सोडून राहणाऱ्या प्रत्येकाने अनुभवलं असणारच आहे. बाहेर गेल्यानंतर तिथं आपल्याला स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावे लागतात. अडीअडचणींचा सामना स्वतःच करावा लागतो आणि व्यवहार ज्ञान आपलं वाढतं. म्हणून कम्फर्ट झोन आपण जर सोडायचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी चांगलंच असणार आहे, कारण ती नवीन आव्हानं तुमच्या प्रगतीसाठी उपयोगीच ठरणार आहेत. तिसरं उदाहरण घेऊया बघा. काही जणांना सतत कामामध्ये अपयश येतं किंवा काही काम करता येत नाही, म्हणून त्या व्यक्ती निराश होतात आणि सतत म्हणतात की मी असमर्थ आहे, मी काहीच कामाचं नाही, माझ्याकडनं कामच होत नाही, मला अपयशच येतं, असं सारखं नकारात्मक बोलत राहतात. पण असं न म्हणता, नकारात्मक न बोलता जर असं म्हटलं तर म्हणजे काय म्हणायचं यावेळी, मी काहीतरी उपाय शोधीन, असं सकारात्मक जर आपण बोलायला लागलो यावेळी तर नक्कीच त्यावर आपल्याला उपाय हा सापडत असतो. त्यामुळे सकारात्मक आपल्याला काय बोलता येईल हा विचार त्यावेळी आपण नक्कीच करायला पाहिजे. चौथं उदाहरण घेऊया बघा. एखाद्याला व्यवहारामध्ये खूप तोटा होतो, त्याच्या धंद्यामध्ये त्याला खूप नुकसान होतं, त्याचा धंदा अगदी बंद पडतो. तेव्हा त्या व्यक्तीला वाटत असतं की मी बर्बाद झालो, आता माझं काहीच शिल्लक राहिलं नाही. पण तेव्हा असा निगेटिव्ह विचार न करता तेव्हा काय मनात आणायचं की माझी पुनरुज्जीवन योजना आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतूनही भरारी आपल्याला घेता येऊ शकते. ते मिथक आपण डोळ्यासमोर ठेवायचं आणि शून्यातून आपण निर्मिती नक्कीच करू शकतो. आणि असे बरेच जण आपल्या डोळ्यासमोर असतात की ज्यांनी शून्यातून निर्मिती केलेली असते. त्यामुळे खचून न जाता त्यातून आपण हा नक्कीच मार्ग काढला पाहिजे. आणखी एक उदाहरण बघूया. एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीसमोर एखादं काम येतं किंवा एखादी चांगली संधी येते, पण ते आपल्याला जमेल की नाही असं वाटत राहतं, कठीण वाटतं, नको मला हे जमणारच नाही, हे खूपच कठीण आहे. पण तसं न समजता माझ्यासाठी हे मनोरंजक आव्हान आहे असं समजून त्या संधीकडे जर आपण पाहिलं तर त्या संधीचं नक्कीच आपण सोनं करू शकू. कठीण आहे असं म्हणून ती संधी आपण सोडायची नाही. माझं तर असं म्हणणं आहे की संधी मागायला जायचं नाही, पण संधी आली तर बिलकुल सोडायची नाही. त्या संधीचं आपण नक्कीच सोनं करू शकतो, हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते. आता एखाद्या व्यक्तीला जर काही करायला सांगितलं, उदाहरण घ्यायचं झालं तर मी काही जणींना योगा करायला म्हणत असते की माझ्याकडे पेशंट जेव्हा येतात की तुम्ही योगा करा, त्यांचं उत्तर असतं आता वय झालं, आता काय आमचे हातपाय हलणार आहेत, असतात त्या 50-60च्याच, पण आता आमच्याकडनं काय होणार आहे. तर असं न म्हणता
जेव्हा तुम्हाला माहिती झालं की योगा आता करता येतो किंवा कोणीतरी आपल्याला शिकवायला तयार आहे, तर तिथून तुम्ही चालू करू शकता. वय झालं हे त्याला उत्तर नाही. कारण खूप उशिरा काही चालू करून बऱ्याच जणांनी यातून प्रगती साधलेली आहे. हे तर साधं शारीरिक व्यायामाचं उदाहरण मी दिलेलं आहे. 60 नंतर काही लोकांनी व्यवसाय सुरू करून आपली प्रगती साधलेली आहे. हे अशी उदाहरणं डोळ्यासमोर आहेत. त्यामुळे वय झालं म्हणून मी काही करणार नाही ही सबब आपण सोडून द्यायला शिकलं पाहिजे. आणखी एक उदाहरण बघा. प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते, सारखी नसते. उत्पन्नाचे स्रोतसुद्धा वेगवेगळे असतात, कमी जास्त असतात. तेव्हा ज्या व्यक्तीकडे काहीच नसतं, आर्थिक परिस्थिती कमी असते, तेव्हा माझ्याकडे काहीच नाही, माझी आर्थिक स्थिती चांगली नाही असं म्हणण्यापेक्षा मला जे काही मिळालं आहे ते विपुल आहे असं जर सकारात्मक बोललं तर नक्कीच आपली परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होते. आपण त्यातून नक्कीच मार्ग काढू शकतो. आपल्याला चांगले विचार सुचू शकतात आणि आपण आपला आर्थिक स्रोत वाढवण्याकडे नक्कीच प्रेरित होऊ शकतो. आणि आपल्या जीवनामध्ये धन्यवाद हा शब्द नेहमी असला पाहिजे. प्रत्येक मदतीच्या बदल्यामध्ये आपण हसतमुखाने त्या व्यक्तीचे आभार मानले पाहिजे, त्याला धन्यवाद म्हटलं पाहिजे, त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे. छोटं मोठं काहीही काम असो असं म्हटलं पाहिजे. आणि आपलं काही चुकलं तर सॉरी म्हणायला कमीपणा वाटू देऊ नये. त्यामुळे सॉरी आणि थँक्यू हे 2 शब्द आपलं जीवन बदलू शकतात. आणि सकारात्मक शब्द जर आपण जीवनात वापरले तर ते शब्दसुद्धा आपलं जीवन बदलू शकतात. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.